तुझं नाव सांगा आणि काय आज आपण लक्षणीय उपोषण करता काय प्रकार आहे नेमका? माझं नाव भरत बाबुराव हेडे. आज लक्षणीय उपोषण करणं म्हणजे माझं कोल्हापूर या ठिकाणी न्यूट्रिशन सेंटर आहे. सकाळी 7 ते 9 माझं न्यूट्रिशन सेंटर चालतो. तर जे हरी वाघोलकर हा न्यूट्रिशन सेंटरमध्ये शेक आपली घेण्यासाठी येत होते माझ्याकडं. त्यात त्यांनी कधी कधी उशिरा यायचे. तर माझ्या असं मनात आलं नाही की असं प्रकारे घडतील म्हणून. त्याच्यानंतर मला संशयच गेला. कॉल करायची, माझी मेसेज कॉल डिलीट करायची, व्हॉट्सअप कॉल करायची, कॉल डिलीट करायची. त्याच्यावर मला संशयच गेला. संशयत असताना मग मी 11 ऑक्टोबर 2025 रोजी अचानक मी घरी आलो. त्यावेळेस दोघंही घरी होते. त्यावेळेस त्यांच्या अंगावर वर्दी असल्यामुळं मी त्यांना काही करू शकलो नाही. नाहीतर 4 लोक बोलून घेऊन किंवा मारण प्रकार आम्ही असं काहीतरी केला असतो. पण मी वर्दीचा मान राखला आणि त्यावेळेस मी समज पण दिली की यापुढे असं काही करू नका, माझ्याकडून मुली आहेत ते मी त्यांना समजून दिलं. तर त्यांनी पुन्हा 1-2 दिवस थांबले पुन्हा आणि आहे ते प्रकार चालू केले. त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारच्या सत्रामध्ये माझ्या मिसेस, माझ्या मुली दोघींनाही तिघींना पण त्याच्या कुर्ल कारमध्ये घालून घेऊन गेले. मी त्यावेळेस लातूरला गेलो. त्याच्यानंतर मग मी 6 वाजता घरी आलो. 6 वाजता घरी आल्यानंतर चावी नव्हती, दार बंद होतं. मग मी फोन केला इकडं तिकडं शेजाऱ्याला येते. ती म्हणजे काय कल्पना नाही म्हणली. त्याच्यानंतर मग मी यांना फोन केला. तर मग माझ्या मुलीनं फोन केला की चावी दारात आहे आणि पप्पा घ्या म्हणले. तुम्ही कुठं म्हणतो ना, कट केली फोन. मग त्यावेळेस मी एनेगोला गेलो. तर त्यावेळेस माझी मिसेस राणे हेडे, दोन्ही मुली जे हरी वाघोलकर हा प्रत्यक्ष त्यांच्या घरी होता. त्यावेळेस त्यांची माझी बाचाबाची झाली आणि परत सासरच्या मंडळीतून त्यांची पण बाचाबाची झाली माझी. त्यावेळेस मी निघून आलो. त्याच्यानंतर पुन्हा मग मी 8 दिवसांनी परत कॉल केला की जे झालेलं 2 मुली आहेत त्या भविष्यात करून ये म्हणलो. मला फर्स्ट यायचं नाही म्हणले. यायचं नाही म्हणत असताना परत माझ्या न्यूट्रिशन सेंटरला दिनेश देशमुख आहेत, त्यांना 4 वेळेस पाठवून दिलं जाऊन घेऊन या म्हणून. तरी पण तिने यायचं नकार दिले. त्याच्यानंतर मग मला मानसिक सहन होणार गेली. ह्यांचं वरच्यावर फोन चालू राहिलं. माझ्या परस्पर माझ्या समोरून भेटले. अवश्य या ठिकाणी माझ्या समोर आली होती ह्याने. मग यांचा पगार वाढल्यामुळे मला नाईलाजानं केस टाकावं लागली. मग मी कोल्हापूर पोलीस स्टेशन ठिकाणी SP साहेब, कलेक्टर साहेब यांच्याकडे चौकडे मी निवेदन दिलेलं आहे. आणि आजच्या उपोषणामध्ये जर कारवाई जर नाही झालं तर मग मी पुढचं उपोषण आमरण उपोषण मी करणार आहे. तर कुठल्या कार्यालयामध्येच नोकरीला आहेत त्या कार्यालयाच्या वरिष्ठाशी आपण संपर्क साधला आहे का? काय म्हणलं? ते कुठं सर्व्हिसला आहेत आणि त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला का आपण कळवलं आहे का? हां, त्यांचे PI मांजरे साहेब आहेत, त्यांना पण मी संपर्क साधलो आहे. कोण आहेत ते माणूस, ती व्यक्ती कोण आहेत? हां, जय हरी वाघोलकर तुळजापूर पोलीस स्टेशनला पोलीस आहेत. मंगरूळ गेटला ते असतात. आणि परत मांजरे साहेबाला पण मी ह्या निरोप दिलो त्यांना. तर मांजरे साहेब मला म्हणले की तुम्ही प्रत्येक पाहिलात का? मी पाहिलंच म्हणतो ना, असं नाही चालतं म्हणलं, असं पुरावे लागतात म्हणते. थोडं बोलून मी पुन्हा माझ्या साहेबांच्या संपर्कामध्ये मी काही नाही केलो. आणि याच्यामध्ये राऊत पोलीस आहेत, त्यांना हा सगळा प्रकार माहीत आहे. त्यांची साक्ष घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी. का तर राऊत साहेबांनी मला हे प्रकरण मिटवण्यासाठी बोलले होते. राऊत साहेबाला मी म्हणलं की प्रकरण मिटवलं तर वाढतो तुम्ही म्हणलं, तिकडे बोला ते इकडे बोलता, असं नाही म्हणलं. राऊत साहेबांनी मला म्हणले की जय वाघोलकर असं माणूस नाही म्हणले. त्याने असं नाही बी म्हणतो ना असं केलाही म्हणतो, दोन्ही बाजून बोलते. त्यांची कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे 10 तासची आहे. राऊत साहेबांनी मला पूर्ण माहिती त्याने पण दिली. आता तुमच्या दोन्ही मुली कुठं आहेत, त्यांना हा प्रकार माहिती आहे का किंवा त्यांच्याशी आपलं बोलून झालं का? त्यांची काय आहे सध्या भूमिका आहे? माझ्या दोन्ही मुली येणेगूर सासवडी ठिकाणी आहेत आणि मुलींना काही माहीत नाही.